सगळ्यात आणि वारकऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे. सर्व सुविधा आज सगळे कौशल्य ना आवा इधर काम करने वाले लोग इधर चाहिए। आज सगळे प्रोटोकॉल बाजूला घेऊन आपण टू व्हीलरवर थेट भक्तांकडे आले संवाद साधलाय. आता वारकऱ्यांच्या येण्यानं आता पंढरपूर शहर हे वारकऱ्यांच्या येण्यानं रस्ते सगळे गजबजलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फोर व्हीलरवरनं येणं तापा घेऊन येणं थोडस लोकांच्या अडचणीचं होतं म्हणून आलो असलो तरी या ठिकाणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून प्रशासन आम्ही सगळेजण प्रचंड मेहनत घेतोय आणि ही मेहनत घेत असताना वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आनंदानं दर्शन व्हावं, या ठिकाणी येत असताना त्यांना कुठली अडचण येऊ नये, स्वच्छतेची सोय व्हावी, स्वच्छता सगळी व्हावी, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा 1.5 महिन्यानंतर आज ज्या सोयी सुविधा दिल्या होत्या त्या कशा पद्धतीने आमचे वारकरी बांधव त्याचा उपयोग घेत आहेत, उपभोग घेत आहेत हे बघताना मनापासून आनंद होतो. सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. रांगेमध्ये 10-10 तास 5-5 तास उभे राहिलेल्या वारकरी हसत खेळत आज नाचत बागडत दर्शन घेत आहेत आणि त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात. पाणी मिळतंय, नाश्ता मिळतोय, जेवण मिळतंय, स्वच्छता आहे, आरोग्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे. त्यामुळे प्रचंड आनंदी जेव्हा हा आमचा सगळा वारकरी बघतोय दर्शन बारीतला किंवा शहरातला, तेव्हा खऱ्या अर्थानं 1.5 महिना 2 महिन्याची मेहनत प्रशासनाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचं काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं याचा आनंद होतो. वारकऱ्यांशी संवाद साधला. काय वारकऱ्यांची प्रतिक्रिया आहे? वारकऱ्यांची भावना हीच होती की आता आम्हाला सगळं मिळतं, इथं आम्हाला आनंद आहे, आम्हालाच या ठिकाणी सगळ्या सोयी मिळतात, सुविधा मिळत आहेत आणि आमचं दर्शन पण आनंदानं फास्ट होतंय याचा आनंद आहे. खास करून आता बघितलं असेल VIP दर्शन बंद झालं, माझ्या काही सहकारी बांधवांची अडचण झाली, त्यांची मी क्षमा मागितली, अजून पण मागेन, परंतु त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही या दर्शन बारीत आला आणि या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, आपण सुद्धा लाईनीत उभं राहून दर्शन घ्याल. त्यामुळं प्रचंड VIP दर्शनामुळं जवळजवळ 3-3, 4-4, 5-5, 6-7 तास जे वारकऱ्यांना तात्काळ थांबायला लागायचं ते तास तेवढे तास कमी झालेले आहेत. याचाही आनंद या निमित्तानं आहे. काय कसं पूर्ण जिल्हा स्वागतासाठी सज्ज करून ठेवलाय? प्रचंड उत्सुकता या शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या जनतेला आहे. पंढरी तर तयार आहे, सज्ज आहे आणि अख्खा जिल्हा सज्ज आहे. अनेक वेगळ्या पद्धतीचं स्वागत यावर्षी जिल्हा करताना आपण सगळेजण पाहतोय. पंढरीच्या नगरीमध्ये येताना आपण बघितलं असेल की आज वारीमय माहोल जो झालेला आपण बघता, तेव्हा प्रचंड स्वागत उत्साहानं स्वागत करतो. आम्हालाही आनंद आहे की आता आम्ही एवढी तयारी केल्यानंतर आता जेव्हा खऱ्या अर्थानं वारी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये येते तेव्हा त्याचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत, वारकऱ्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत आणि त्यांच्या ज्या ज्या सुविधा त्यांच्यासाठी तयार केलेल्या आहेत त्याचा उपभोग घेताना आम्हाला वारकरी बांधवांना बघायचंय, त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे. मुख्यमंत्री महोदय पालखीच्या स्वागताची चर्चा आहे, धर्मपुरीला मुख्यमंत्री महोदय येणार अशी चर्चा होती, मी तशी काय माहिती आली तर मी नक्की आपल्याला कळवेन, पण उद्यातच मुख्यमंत्री महोदय येणार नाहीत, परंतु मुख्यमंत्री महोदयांची खूप मनापासूनची भावना इच्छा आहे की माऊलीच्या पालखीमध्ये काही वेळ चालावं अशी त्यांची इच्छा आहे. आले वेळ तर नक्की कळवेन आपल्याला. तुम्ही इथं वारकऱ्यांशी बोलताय, मात्र उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा म्हणायचं आंदोलन करतायत, राम मंदिराच्या विरोधात झालेलं आहे चोरीचा प्रकार, काय उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहेबांना राम भक्तीमध्ये काय ताकद आहे आणि रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती आलेली आहे.
जेव्हा राम भक्तीतनं बाजूला गेले तेव्हा जी फळं मिळालेली आहेत त्या फळातनं आता काहीतरी शिकतील. आता राम भक्ती चा आठवण झालेली आहे. माझे त्यांच्याबद्दल अजिबात काय म्हणणं नाही. भगवंतानं प्रभू श्रीरामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य करावं. तिकडं बघत असताना कधीतरी इकडं वारकरी बांधवांचं काय चाललंय हे बघावं, हीच विनंती आहे, बाकी काय. जयंत पाटील म्हणतात की एकादशीला पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगेल की शक्तीपीठ रद्द करा. आज मोर्चा त्यांचे नामदेव सद्बुद्धी दिन दिली. जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कानाला सांगण्यासाठी काल गेले होते तेव्हाच सांगायचं होतं. आता पुन्हा सांगून काय उपयोग आहे. शक्तीपीठाची काय आवश्यकता आहे हे जेव्हा शक्तीपीठ झाल्यावर कळेल. समृद्धी महामार्गाची काय आवश्यकता होती ते झाल्यावर कळालं. चांगलं काम होत असताना विरोध सातत्यानं होत असतो. काही लोकांना कुठलंही चांगलं काम आलं की विरोध करायचा आणि आपलं अस्तित्व दाखवायची सवय आहे. आपण आजपर्यंतचा इतिहास आपण तपासा. जे जे चांगलं काम झालंय त्या कामाच्या विरोधात आंदोलनं कुणी केलेली आहेत आणि त्याच हायवेवरनं पुन्हा गाड्या घेऊन कसं काय येत आहेत हे बघितलेलं आहे. कोण आता इचलकरंजीत आंदोलन साठी आले आणि त्यांना जो 5-6 तास पंढरपूरला यायला लागला असतं ते 2 तासात का आले याचाही ते किमान त्यांनी माहिती घेतली पाहिजे. त्यामुळं ही सगळी विकासाची कामं आहेत आणि विकासाची कामं आहेत. जे जे आपले भक्ती मार्ग आहेत, आपली शक्तीपीठ आहेत, म्हणजे अगदी सगळे अष्टलिंग असतील किंवा आपली जेवढी जेवढी शक्तीपीठ आहेत ते जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि या लोकांना श्रद्धाच नाही हो, भावना नाही, त्या लोकांनी विरोध करतात. माझं त्यांना बाकीचं काय म्हणेल नाही, पण एवढंच माझं सांगणं आहे. विठुरायानं या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना सुबुद्धी दिली असेल, बाबांनो विकासाच्या आड येऊ नका, जो जो विकासाचा आड येतो त्याचा सत्यानाश होतो, ही बुद्धी विठुरायानं दिली असेल. उचल की जरा हात. तुझा हात बरं वर जाईल. अरे मला दिसत नाही.